चला मुलांनो, गेल्या वेळी आपण ना कोणता धडा चालू केलेला? प्रकाशाचे परावर्तन, जर तुम्हाला आठवत असेल तर. आणि आपण त्या धड्यामध्ये जे आहे ते प्रकाश म्हणजे काय, प्रकाश जो आहे तो कुठल्या पदार्थावर पडल्यावरती मग तिथे कोणती घटना घडते, प्रकाशाचं परावर्तन होतंय की प्रकाशाचं अपवर्तन होतंय की दुसरं काय होतंय, तर हे जे आहे लास्ट क्लासमध्ये बघितलेलं होतं. बरोबर आहे. तर आज आपण काय करणार आहोत, गोलीय आरसे पण बघितलेले होते, जर मुलांना तुम्हाला आठवत असेल तर. गोलीय आरसे कसे काम करतात ते पण आपण बघितलेलं होतं. व आभासी आणि वास्तविक प्रतिमेमधला काय फरक आहे तो सुद्धा आपण बघितलेला होता. तर आता आपण काय करणार आहोत मुलांनो, प्रकाशाचं परावर्तन आपला जो साधा सपाट आरसा आहे त्याच्यावरून कसं होतं हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. पण गोलीय जे आरसे आहेत त्याच्यावरून ते एवढं सरळ सरळ नाहीये. तिथे तुम्ही गोलीय आरशापासून वस्तूला जसं जसं चेंज करत जाणार, वस्तूचं अंतर आरशापासून, तसं तसं जी प्रतिमा बनतेय त्या प्रतिमेचे गुणधर्म बदलत जाणार आहेत. कळते तुम्हाला? अच्छा, मी आता तुम्हाला ना ड्रॉ करून दाखवते की, चला आधी पुस्तक शेअर करून रिवाइज करूयात आपण. पुस्तक शेअर करते मुलांनो. तुम्ही पण तुमचं पुस्तक समोर ओपन ठेवा. बघा, हा आपला 11वा धडा आपण चालू केलेला होता, प्रकाशाचे परावर्तन. तर गेल्या वेळी आपण हा भाग बघितलेला, अंतर्गोल आरसा काय असतो, बहिर्गोल आरसा काय असतो, बरोबर आहे. आज आपण ह्याचे काही जे गुणधर्म आहेत गोलीय आरशामध्ये, ह्या काही काही गोष्टी आरशाशी जोडलेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायला हव्या. म्हणून इथे बघा दिले गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा. ठीक आहे. तर हे प्रत्येक एक एक गोष्ट मुलांनो तुम्हाला पाठ करावी लागेल. तर सगळ्यात आधी काय आहे, ध्रुव. ध्रुव म्हणजे पोल. हे दिसते, हे पी. आरशाला ते गोल जो आपला जो स्फिअर आहे, गोळा आहे काचेचा, त्याच्यामधून समजा तुम्ही हा एवढा आरसा कापून टाकला, मग त्या कापलेल्या आरशाचा जो बरोबर जो मध्यबिंदू आहे त्याला आपण म्हणतो ध्रुव. ठीक आहे. मी तुम्हाला हे स्वतः काढून पण दाखवणार आहे, तर समजेल तुम्हाला अजून चांगलं. तर सध्या पुस्तकामध्ये बघून आपण एकदा रिवाइज करूया. तर मी पूर्ण स्क्रीनच तुमच्या बरोबर शेअर करते. त्याच्यानंतर ना दुसरं काय, वक्रता केंद्र. आरसा ज्या गोलाचा भाग असतो त्या गोलाच्या केंद्रासच वक्रता केंद्र म्हणतात. त्या गोलाचं जे केंद्र आहे तेच या आरशाचं पण केंद्र आहे. म्हणून हे जे सी आहे, हे सी काय आहे, हे वक्रता केंद्र आहे. केंद्रला इंग्लिशमध्ये सेंटर म्हणतात. म्हणून सी फॉर सेंटर ऑफ द स्फिअर किंवा सेंटर ऑफ दिस मिरर, म्हणून वक्रता केंद्र म्हटलं गेलं. ठीक आहे. चला आता मी ना तुमच्या बरोबर मुलांनो माझी ना पूर्ण स्क्रीन शेअर करते, मग तुम्हाला ना मी काय म्हणते ते अजून व्यवस्थित समजेल. बघा, तर ही आहे तुमच्या पुस्तकामधली आकृती. आता इथे बघा आपण मी काय करते, तर तुमच्याकडे जसं समजा काचेचा चेंडू आहे, काय आहे आपल्याकडे, हा असा काचेचा चेंडू आहे, बरोबर आहे. आता ह्या काचेच्या चेंडू मधून ना तुम्ही ना गोल बनवलं ह्याच्यावर पेन्सिलने आणि ह्याला कट करून बाजूला काढलं. ह्या गोलाला असं कट करून बाजूला काढलं
की मग काय होणार आहे, समजा हा असा गोल तुम्ही कट करून बाजूला काढला आणि ह्याला असं असं ठेवलं तुम्ही मुलांनो, हे अशा पद्धतीने ठेवलं, बरोबर आहे. तर हा जो अशा पद्धतीने ठेवलेला भाग आहे, तर मी आता ते जाड न दाखवता फक्त जर त्याची एक लाईन अशी दाखवली, तर अशी याची फक्त एक लाईन दाखवली मुलांना, तर ही जी लाईन आहे ना, ह्याचं बरोबर जे मध्य भाग असेल ना, मध्यातून आपण अशी एक लाईन काढली, तर ही लाईन जी आहे, थांबा ही लाईन व्यवस्थित सरळ नाही आली, मी सरळ लाईन काढते. तर ही जी लाईन आता मी सरळ काढणार आहे, ती काय करते, ह्या तुमच्या आरशाला बरोबर दोन भागामध्ये विभागते, दोन समान भागामध्ये विभागते असं, बरोबर आहे. मग आता बघा हे जे वर्तुळ होतं आपलं किंवा गोल होतं ह्याचं हे केंद्र आहे आणि हे केंद्रापासूनचं हे जे अंतर आहे ते फिक्स असतं, तुम्हाला माहितीये. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो ना. तसंच मग हा जो आरसा आहे हा पण तर एखाद्या गोलाचा असा पार्ट होता ना, बरोबर आहे. हा अशा गोलाचा तो पार्ट होता. मग त्या गोलाचं इथे जे केंद्र होतं तेच ह्या गोलाचं पण केंद्र असणार आहे. तर बघा हा ए आणि बी हा जो भाग आहे, ह्या AB चा बरोबर मध्यबिंदू म्हणजे पोल, त्याला इंग्लिशमध्ये पोल म्हणतात, मराठीमध्येच त्याला काय म्हणतात, ध्रुव म्हणतात. तर हा झाला आपला आरसा आणि हे आहे त्याचं केंद्र. मग ह्याला P ला आपण काय म्हणतोय, ध्रुव. C ला आपण काय म्हणतोय, वक्रता केंद्र. बघा सोपं आहे ना मुलांनो. हा जो आरसा आहे हा वक्र आकाराचा आहे ना, सरळ नाहीये. तर वक्र आकाराचा असल्यामुळे त्या वक्र आकाराचं केंद्र म्हणजेच वक्रता केंद्र. इझी. आता पुढे बघा, पुढे अजून काय सांगितलेलं आहे, वक्रता त्रिज्या. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं, ही काय झाली आपली, ही अशी जी आहे ती आपली काय आहे, त्रिज्या आहे. ह्या सगळ्या त्रिज्या आहेत. तर मग इथून ते हे सीपीचं अंतर, हे वालं हे सीपीचं अंतर किंवा कोणतं पण बिंदू जर तुम्ही घेतले ह्याच्यावरती, हे असे जोडले तर त्या सगळ्या त्रिज्याच बनणार आहेत. पण इथे आपण हे इकडे काय आहेच नाही ना, ते तर मी डॉट डॉट करून तुम्हाला दाखवले. म्हणजे आता जो हा आपला आरसा आहे, फक्त आरशाचाच भाग मुलांना आपण बोलतोय. हा जो आरसा आहे, तर या आरशावरतीच हा ए पासून आपण जर इथे बी पर्यंत गेलो, तर हे ह्याच्यावरती कोणत्या पण बिंदूचं जे अंतर आहे, समजा हे बघा, हे ह्याला मी जोडलं AC, ह्याला मी जोडलं BC आणि हा PC तर ऑलरेडी जोडलेला आहे. तर हे AB, PC आणि CB हे जे सगळे आहेत, सॉरी हा पहिला AC येईल हा. तर हे सगळे जे आहेत हे काय होणार आहेत, ह्या वक्रता त्रिज्या होणार आहे. तर ह्याला आपण काय म्हणतोय, वक्रता त्रिज्या. ठीक आहे. परत आता पुढे मुख्य अक्ष. मुख्य अक्ष तर एकदम सोपं आहे. आरशाच्या ध्रुव आणि वक्रता केंद्रातून यातून जाणाऱ्या सरळ रेषेस आरशाचा मुख्य अक्ष म्हणतात. PM हा आरशाचा मुख्य अक्ष आहे. तर बघा इथे M बिंदू दिसतोय तुम्हाला आणि इथे P बिंदू दिसतोय. तर हेच ही जी मी सरळ लाईन काढली ना, तर ही ब्लॅक कलरची, तर इथे P आहे, इथे त्यांनी नाव दिलेलं आहे M, या बिंदूला नाव दिलेलं आहे M आणि मग हाच आपला जो आहे मुख्य अक्ष आहे PM. PM म्हणजे इथे प्राईम मिनिस्टर नाही हा, इथे नाव आहे त्या रेषेचं. तर मुख्य अक्ष. ठीक आहे. परत नेक्स्ट काय आहे, मुख्य अक्ष झालं आपलं प्रिन्सिपल ऍक्सिस. आता आहे मुख्य नाभी. मुख्य नाभी म्हणजे काय, प्रिन्सिपल फोकस आणि दुसरं आहे नाभीय अंतर. आता ही मुख्य नाभी आणि नाभीय अंतर हे काय आहे ना मुलांनो, ते समजावण्यासाठी आता मी पुढची आकृती काढते. आता नीट बघा. अच्छा मला सांगा, मी हे नंतर दाखवते तुम्हाला स्क्रीन आणि मी मला स्वतःला छोटं करते म्हणजे तुम्ही मला दिसाल.
अच्छा मुलांनो, एखाद्या काचेचा किंवा आरशाचा तुकडा भेटल्यावरती सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पाडून आपण कोणाच्या तर चेहऱ्यावरती किंवा भिंतीवरती लाईट मारतो. असे किती जणांनी केले खेळता खेळता? कोणी कोणी केलंय? किंवा तुम्ही बघा घड्याळ घातलं असेल, घड्याळावरती पण लाईट पडत असेल तर बघा भिंतीवर असा गोल गोल दिसतो आपल्याला घड्याळाचा प्रकाश जो परावर्तित होतोय तो. कोणी केलंय हे? हात वर करा. कोणीच नाही केलं असं अजूनपर्यंत? नाही केलं. वंडर आहे. हे बघा आता जसं की इथं माझ्याकडे हे एक स्टीलचं झाकण आहे, राईट? आता ह्या झाकणावरती लाईट येते आणि मग ही अशी मी भिंतीवरती अशी लाईट मारते ह्याची. असं कोणीच नाही केलं आजपर्यंत. अरे नाही केलं तर करून बघा. ठीक आहे? कशाने करसाल माहितीये तुम्ही? तुम्ही आता जेवायला जाल ना तर स्टीलचा चमचा असेल ना तुमच्याकडे, तर चमच्याचा जो खोलगट भाग आहे त्याने तसं करून बघा तुम्ही. ठीक आहे? तर आता इथे मग मी हे का सांगते, हेच ते मुख्य नाभी आणि नाभी अंतर हे समजून घेण्यासाठी हा जो प्रयोग मी आता तुम्हाला जो सांगितला तो करणं खूप गरजेचं आहे. अच्छा, माझा आवाज ज्यांना ज्यांना नीट ऐकायला येतोय आणि ज्या मुलांचं लक्ष आहे ती मुलं त्यांचा डावा हात वर करतील. डावा हात, लेफ्ट हँड. लाजू नका, पटकन वरती करा. हा, जिमल गठ्ठाचेच विद्यार्थी दिसतात आहेत मला. अच्छा, आणि सोनल मॅमच्या नावाने जॉईन केलेले 1-2 विद्यार्थी दिसतात आहेत. मुली तर हातच नाही वर करत आहेत. मुलींना काय झालं? आणि चिरखनची मुलं, मुलांना तुम्हाला येतोय माझा आवाज? मुली मुलं दोघं पण चिरखनचे हात वर करा. माझा आवाज नाही येते? अच्छा, कोणाकोणाला माझा आवाज ऐकायला येतोय? दोघांपैकी कोणता पण हात वर करा, चालेल. हात जस्ट फक्त हात वर करा. बरं, ठीक आहे. ठीक आहे. ओके बेटा, ओके. चला, तर मग आता आपण बघूया हे नाभीय अंतर काय असतं. मुलांनो, मी परत एकदा सांगते, जे आज काही जण पहिल्यांदाच जॉईन झालेत आपल्या दिवाळीच्या सुट्टीनंतर. हा प्रकाशाचे परावर्तन हा धडा खूप खूप महत्वाचा आहे, कारण ह्याचाच दुसरा पार्ट तुम्हाला 10वीला असणार आहे पुढच्या वर्षी. आणि तुम्हाला माहितीये 10वीचं बोर्डाचं वर्ष आहे आणि त्या धड्यावरती आधारित खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे हा धडा नाही समजला तर पुढच्या वर्षीचा पण धडा नाही समजणार. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन बघा. चला, तर आता बघा, मी जे म्हणत होती ना, आपल्याकडे गेल्या क्लासमध्ये आपण बघितलेलं आपल्याकडे 2 प्रकारचे आरसे आहेत, बरोबर आहे? मी आता ते काढून दाखवते. 2 प्रकारचे कोणते आरसे आहेत नीट बघा आता मुलांना. बघा, तर एक आहे आपल्याकडे आतून आतला भाग, त्या आरशाचा आपण असा हा आतला भाग वापरतोय प्रकाशाचं परावर्तन करायला, आणि हा बाहेरचा भाग आपण काय केलं, त्याला पेंट करून टाकलं, बरोबर आहे? म्हणजे आता ह्या आरशामध्ये प्रकाशाचं परावर्तन कसं होणार आहे, असा ह्याच्यावर प्रकाश पडला की असा इकडे माघारी जाणार आहे, बरोबर आहे? हे आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या प्रकारचा आरसा कोणता आहे मुलांनो, ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, हा आरसा असा उलटा ठेवून त्याच्या आतला भाग आपण काय करणार आहे, असा कलर करणार आहे. त्याच्यामुळे ह्याला इकडे काढते. हा, त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण बाहेरचा जो असा उभा उभा उभवट असलेला असा भाग, बाहेर आलेला भाग, तो प्रकाशाच्या परिवर्तनासाठी वापरणार आहे, परावर्तनासाठी. आता नीट बघा मुलांनो, तर हा आपला झाला आरसा, हा आपला झाला जो आहे मुख्य अक्ष झाला, ह्याला आपण परत नाव देऊया AB, बरोबर आहे? मग हे मधला जो बिंदू आहे हे काय आहे, पोल आहे. आणि इथे काय असणार आहे, आपली ही वक्रता वक्रता केंद्र असणार आहे, बरोबर आहे? आता नीट ऐका मुलांना, मग हे आता ह्या आरशावर ना ज्यावेळी ना आपण असं एकमेकांना समांतर असलेली, नीट ऐका, समांतर असलेली अशी प्रकाशाची किरणं टाकली तर हा आरसा माहितीये काय करतो,
ह्या सगळ्या किरणांना एकाच बिंदूमध्ये परावर्तित करतो. म्हणजे हे सगळेच्या सगळे जी किरण आहेत ती अशी एकाच बिंदूमध्ये येऊन अशी एकवटतात. म्हणजे प्रकाशाचं परावर्तन हे इकडचा किरण असा निघून जाईल, हा वाला किरण इकडे असा निघून जाईल, हा वाला जो किरण आहे तो असा निघून जाईल. ठीक आहे. ह्या एकाच बिंदूमध्ये हे परावर्तित किरण एकवटले जातात. ह्याच बिंदूला म्हणतात मुख्य नाभी. मुख्य नाभी म्हणजे काय म्हटलं जातं त्याला? फोकस म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे काय? फोकस म्हणजे माहितीये ना मुलांनो, एकाग्र करणं मन बुद्धीला, राईट? तसंच हा आरसा काय करतोय, सगळ्या किरणांना एकाच बिंदूवर, ज्या एका बिंदूवर त्या सगळ्या किरणांना एकवटतोय, त्या बिंदूलाच आपण काय म्हणतोय? फोकस म्हणजेच मुख्य नाभी असं आपण त्याला म्हणतोय. ठीक आहे. तर हे झालं केस. मग आता हे जे अंतर आहे ना मुलांनो, म्हणजे आता हे पी पासूनच हे जे एफचं जे अंतर आहे, म्हणजे आता आपण पीएफ बद्दल बोलतोय, तर ही पीएफच आता आपलं काय आहे? नाभीय अंतर आहे. आणि साधारणतः हे नाभीय अंतर ना वक्रता त्रिज्येच्या अर्ध असतं. म्हणजे आता समजा हे वक्रता त्रिज्येला आपण नाव दिलं आर आणि हे नाभीय अंतरला नाव दिलं छोटावाला एफ. तर आपण काय बघतो की आपले जे हे नाभीय अंतर जे आहे हे त्रिज्येच्या बरोबर अर्ध असतं. किंवा असं पण म्हणू शकतो वक्रता त्रिज्या ही नाभीय अंतराच्या काय डबल आहे. कळतंय तुम्हाला? तर हे झालं अंतर्वक्र आरशाच्या केसमध्ये. आता बहिर्वक्र जो आरसा आहे त्याच्यामध्ये काय होतंय, तर समजा आता हा बहिर्वक्र आरशाचा काय आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजेच हा आपला मुख्य अक्ष आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हा मुख्य अक्षावरती मग हे काय असेल, आपलं ध्रुव असेल. ह्याला नाव देऊया परत इथे ए बी. तर आता समजा ह्याच्यावरती अशी 1 2 ही अशी समांतर प्रकाशाची किरण पडली. तर आता हा वाला आरसा काय करतो माहितीये मुलांनो, हा वाला जो आरसा आहे हा किरणांना एका पॉइंट मध्ये एकवटतोय ना, पण ह्या आरशाच्या केसमध्ये किरण जी आहेत एका पॉइंट मध्ये न एकवटता सेम बाजूला अशी मागच्या दिशेला वळून परावर्तित होतात. कळते? म्हणून हा आरसा किरणांना जवळ घेतोय, एकवटतोय, हा आरसा किरणांना एकमेकांपासून लांब फेकतोय. पण तुम्हाला माहितीये एक जर आपण ह्या किरणांचा जो असं मागे मार्ग वाढवला, त्यांची जी दिशा जी आहे ना त्या दिशेमधूनच ह्यांचा जर असा मार्ग मागे वाढवला ना, तर आपल्याला काय आढळतं की ही सगळी किरणं ना जसं की आपल्याला वाटते एकाच बिंदूपासून लांब गेलेली आहे. मग इथे त्या बिंदूला आपण म्हणतो एफ. एफ म्हणजेच आपलं नाभी, मुख्य नाभी. कळते? मग अंतर्वक्र आरशाच्या केसमध्ये एका मुख्य नाभीमध्ये सगळे किरण एकवटतात आणि इथे बाह्यगोल आरशाच्या केसमध्ये मुख्य नाभी पासून ते सगळे किरण एकमेकांपासून लांब जातात. आणि म्हणून मग हे पोल, ध्रुव आणि हे मुख्य नाभी मधलं जे अंतर आहे त्यालाच आपण म्हणतोय नाभीय अंतर. समजते? समजते का मुलांनो? ज्यांना ज्यांना समजलं मी काय म्हंटले त्यांनी हात वरती करा. नाभी अंतर कशाला म्हणतात? ज्या बिंदूपासून सगळे प्रकाशाचे किरण आहेत ते लांब फेकले जातात. कशाच्या केसमध्ये? बहिर्गोल आरशाच्या केसमध्ये. आणि आंतरगोल आरशाच्या केसमध्ये सगळे किरण एकाच बिंदूमध्ये येऊन एकवटतात. अच्छा मला सांगा, तुम्ही काच वापरून कागद किती जणांनी जाळलाय? चष्म्याची काच किंवा अशीच काच पडलेली वापरून कुठेतरी भेटली आणि त्याला सूर्यप्रकाशाच्या खाली असं पकडलं आणि कागद जाळलाय किंवा भुसा जाळलाय, असं किती जणांनी केले? जरा हात वर करा. नाही केलं? तुम्ही काय, अच्छा एका स्टुडंटने केलंय, चला बरं झालं, इकडे पण केले का स्टुडंटने? म्हणजे तुम्ही ज्यांनी केले ना, व्हेरी गुड. असं काहीतरी करायला तर हवं ना, नाहीतर नुसतं
काहीच तुम्ही हे नाही करत आहेत, काही अशा हरकती नाही करत आहेत, तर मग लाईफमध्ये मजा कशी येणार? शिकायला कसं भेटणार मग? है ना? तर ज्यांनी नाही केलेलं त्यांनी पण हा प्रयोग नक्की करून बघा. तर मग तिथे काय होतंय मुलांनो, तुम्ही तिथं बघितलं असेल ना, की सूर्याची केंद्र अशी म्हणजे सूर्याची जी किरण आहेत बरोबर एका केंद्रामध्ये एकवटतात. छोटासा सूर्य बनतो ना, बघितलंय तुम्ही? छोटा सूर्य बनतो त्या पेपरावरती. मग आपल्याला तिथे हात असा तसंच पकडून ठेवावा लागतो. हात हलवायचा नाही जोपर्यंत ते होत नाही, है ना? तिथे पण तेच होतंय. फक्त तिथे काचेमुळे होतंय. काचेला आपण भिंग म्हणतो. तिथे भिंगामुळे होतंय आणि इथे आरशामुळे होतंय. फक्त इथे एवढाच फरक आहे. ठीक आहे? कळतंय काय? आता मग हे सगळ्या ज्या व्याख्या होत्या, ह्या सगळ्या व्याख्या आता तुम्हाला मुलांनो पाठ करायचे. परीक्षेमध्ये ते डेफिनेटली विचारणार. बघा, कोणत्या कोणत्या ज्या आहेत त्या व्याख्या पाठ करायच्या तुम्हाला? हे सगळ्या. हे ध्रुव काय असतं? वक्रता केंद्र काय असतं? त्याच्यानंतर हे वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, मुख्य नाभी आणि नाभी अंतर हे सगळंच्या सगळं तुम्हाला लिहून काढायचं एकतर छान हँडरायटिंग मध्ये पाठ करायचं आणि ही आकृती पण काढायची. हाचा होमवर्क पण आहे मुलांनो. म्हणजे इथून चालू करून ते आकृती काढून ते इथपर्यंत हे सगळं लिहून पाठ करायचंय. एक एक ह्याच्यामधली व्याख्या 1 मार्काला येऊ शकते. ठीक आहे? आणि जर 2-3 व्याख्या एकत्र विचारल्या तर 3 मार्काला पण ते येऊ शकते. तर महत्वाचं आहे हे समजणं की काय आहे ते. आता नंतर परावर्तित किरणांचे रेखन. परावर्तित किरणांचे रेखन म्हणजे काय? हा, आता इथे मला एक गोष्ट तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम जे तुम्ही गेल्या वर्षी शिकला आहात. तुम्हाला हवं तर आठवण करून देण्यासाठी एक आकृती काढते आणि ते प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम तुम्हीच मला सांगणार आहात मुलांना. तुम्हाला नक्की आठवेल. काय होते प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम? जर आठवत असेल तर बघा. तुम्ही ही आकृती काढलेली होती गेल्या वर्षी पण. समजा आपला एक आरसा आहे आणि त्याला आपण सपाट असं खाली ठेवून दिलं त्या आरशाला. आणि ते काय केलं? त्या आरशावरती ना नीट बघा, त्या आरशावरती टॉर्चने असा एक किरण टाकला. टॉर्चची लाईट मारली अशी. मग काय होणार आहे तुम्हाला माहितीये? तो परावर्तित होणार आहे. पण तो जो परावर्तित होतोय त्याच्यासाठी काही नियम आहेत. तर ते आपण नियम बघितलेले. समजा हा आपला आरसा आहे. त्या आरशावर आपण आधी काय काढणार? मग असा एक लंब काढणार. बरोबर आहे? हा असा एक लंब काढणार. मग हा लंब म्हणजे काय? ह्या लाईनीला असा काय करतोय? काटकोन बनवतोय. मग हा जो अँगल बनतोय बघा, हा लंबा बरोबर ह्याला आपण नाव देऊयात हवं तर एन एन डॅश. एन का बर? लंबाला इंग्लिश मध्ये नॉर्मल म्हणतात. नॉर्मल म्हणून मग एन फॉर नॉर्मल. तर हे त्याला आपण नाव देऊया एन एन डॅश. तर हा लंबा बरोबर हा जो कोण बनतोय ह्याला आपण काय म्हणतो? कोणता कोण म्हणतो मुलांनो? आपाती कोण म्हणतो? आपाती किरणाबरोबर बनलेला हा आपाती कोण आहे? तर आपण बघितलेलं. समजा आता नावं दिली तर आपला हा जो आरसा आहे ह्याला नाव देऊयात, आरशाला नाव देऊयात AB. लंबाला ऑलरेडी नाव दिलेलं आहे. हा किरणाला आपण नाव देऊयात C. इथे नाव देऊयात D, जिथे तो लंब बनतोय. आणि इथे नाव देऊयात E. राईट? तर CD हा काय झाला मग आता आपला? CD हा काय झाला? आपाती किरण. बरोबर आहे? आणि CD बरोबर हा जो बनतोय I, ह्याला आपण काय नाव दिलेलं होतं गेल्या वर्षी? आपाती कोण? आणि परत रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन झाल्यावर, प्रकाशाचं परावर्तन झाल्यावरती हा जो बनतोय हा R आहे. आणि ह्या R ला आपण काय नाव दिलेलं? काय नाव दिलेलं गेल्या वर्षी आठवतंय मुलांनो?
बघा हे दिसते आपाती किरण. अच्छा, तर ती प्रकाशाचं ना परावर्तनाची आकृती गेल्या वर्षीच्या पुस्तकात असल्यामुळे ह्या वर्षीच्या पुस्तकामध्ये नाही दिली आहे, पण तुम्हाला समजेल. ठीक आहे. बघा आपाती किरण आणि इथे आहे हा परावर्तित किरण आणि परावर्तित किरणाबरोबर हा जो अँगल बनतोय त्याला मग काय नाव दिलेलं आहे? परावर्तित कोन. अच्छा, आता तुम्हाला आठवलं असेल की प्रकाशाच्या हे आकृती बघून आठवलं असेल प्रकाशाच्या परावर्तनाचे काय नियम आहेत? प्रकाश येतोय, आदळतोय, मागे जातोय, पण तो कोणते तरी नियम फॉलो करतोय ना. काय नियम आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे? कोण सांगेल मला? एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एका पण विद्यार्थी नाहीये? मला माहिती सांगा रे. ऐकू नाही आलं मॅडम. त्याच्या परावर्तनाचे नियम सांगायचे आहेत बेटा. काय होते प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम? गेल्या वर्षी होतं ते आपल्याला. चला मी आठवून देते. प्रकाशाच्या परावर्तनाचे काय नियम होते? आता इकडे बघा मी रिपीट करायला सांगेल. तर पहिला आपण बघितलेलं I बरोबर R. आठवते? आपाती किरण, आपाती कोन आणि परावर्तित कोन दोन्ही एकमेकांना काय असतात? समान असतात. हा पहिला नियम आपण बघितलेला होता. आणि आता दुसरा नियम काय आहे? हे बघा, हे आपाती कोन, परावर्तित कोन हे सगळे एकाच प्रतलात असतात. म्हणजे मी काय करू, हे सगळे एका पेपरावर जसे की ठेवलेत ते, जसे की आता हा समजा फळ आहे, त्या फळावरती मी आकृती काढली तर ते मला आतमध्ये किंवा बाहेर यायची गरज नाही. एकाच पेपरवरती, एका प्रतलावरती मी ह्याला फिट करू शकते. म्हणजे हा सगळ्यांची जी दिशा आहे ती त्या पेपराच्याच दिशेच्या हिशोबाने आहे. म्हणजे काय म्हणायचंय ते, जसं की हा, जर आपण प्रयोग केला, नीट बघा, हे असं ठेवलंय मी, माझा हे आरसा आहे समजा, तर इकडून मी असं प्रकाशाचा किरण टाकला, हा इकडून असा रिफ्लेक्ट झाला, तर हे जे आपलं तुम्हाला मला दिसते हे एक्स वाय प्रतल, ते इकडून येतोय, इकडे जातोय. एक्स वाय प्रतलामध्येच हे सगळं फिट होतंय, एका प्लेन मध्ये हे सगळं फिट होतंय. म्हणून मग आपला जो दुसरा नियम आहे तो काय होता? तो नियम दुसरा वाला जो होता तो काय होता? पुस्तकामध्ये बघा जरा, दिसते का कुठे? अच्छा, हे इथे ह्या पुस्तकामध्ये नाही दिले त्यांनी, गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये चांगले डिटेल मध्ये दिलेले. तर दुसरा नियम आपला काय होता? आपाती कोन, आपाती किरण, आपाती किरण, परावर्तित किरण, म्हणजे बघा हा वाला, बघा हे आपाती किरण, हा वाला, हा परावर्तित किरण, आणि हा जो आपण लंब काढला, हे तिघं पण एकाच प्रतलामध्ये. मग तोच आपला दुसरा नियम आहे की आपाती किरण, परावर्तित किरण व लंब हे एकाच प्रतलामध्ये असतात. तर हे झाले आपले जे आहे ते प्रतिमेशी संबंधित आकृतीचे जे आहे ते गुणधर्म झाले, जे तुम्हाला खूप जास्त लक्षात ठेवायचे. पण आता जे पण आपल्या निसर्गामध्ये बदल घडतात किंवा ही अशी वाली पण अभिक्रिया घडते, तर माणूस कुठेतरी बघतो की त्याला त्याचा कसा फायदा होईल, राईट? आता ते आपण तो भाग नंतर बघणारच आहोत. आता इथे आपण हे दोन नियम जे बघितलेत ना, की आय बरोबर
आर असतं आणि हे सगळेजण एकाच प्रतलामध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे हे दोन जे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम आहेत हे दोन्हीच्या दोन्ही आंतरवक्र आरशामध्ये पण फॉलो होतात आणि बाह्य वक्र आरशाच्या मध्ये पण ते फॉलो होतात. म्हणजे आरशाचा प्रकार बदलला म्हणून हे नियम पण बदलतील असा बिलकुल पण भाग नाहीये. पण आता हेच नियम वापरून हे बघा हा वाला पहिला नियम I इज इक्वल टू आर, हाच नियम वापरून आपण वेगवेगळ्या वस्तूंवरती प्रयोग करणार आहोत की त्याच्यावरून प्रकाश कसा परावर्तित होतोय की कसा चांगला व्हायला होतोय की बिलकुल काय समजतच नाही, होतच नाहीये, हे नक्की आता आपण बघायचं. ठीक आहे. अच्छा, आता ना मुलांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, नीट बघा. हा ना सपाट आरसा ज्यावेळी आपल्याकडे होता म्हणून मी सपाट आरशाला असं दाखवते. सपाट आरसा असताना सिंपल त्याच्यावरती किरण पडली, परावर्तित झाली. त्याच्यावरती अशी समजा आता इथून एक किरण पडलं, ते पण असं परावर्तित झालं. तर सपाट आरशाच्या केसमध्ये हे फक्त इकडे काय करायचंय, हे I इज इक्वल टू आर दाखवायचंय. इथे पण हा जो I इज इक्वल टू आर दाखवायचा. आणि प्रकाशाच्या परावर्तनामध्ये जर सपाट आरशातून होत असेल तर आपण बघा मुलांनो गेल्या क्लासमध्ये त्याचे गुणधर्म पण बघितलेले. प्रत्येक वेळी आपल्याला जी प्रतिमा मिळते ती त्याच गुणधर्माची असते. म्हणजे मला नक्की काय म्हणायचंय, नीट बघा. समजा आता हा जो आपला आरसा होता, आधी मी प्रतिमा इकडे कुठेतरी लांब ठेवली, मग प्रतिमा थोडी जवळ ठेवली, प्रतिमा थोडी जवळ ठेवली, तर प्रत्येक वेळी काय गुणधर्म होता, जेवढी प्रतिमेची उंची आहे म्हणजे वस्तूची उंची आहे, इथे वस्तू ठेवलेत हा, सॉरी प्रतिमा नाही, तर वस्तू ठेवलेत, आता ह्या वस्तूंची काय बनणार आहे, इथे प्रतिमा बनणार आहे. तर इथेही आपल्याला पहिली वाली वस्तू जी छोटी आहे ती दिसेल, परत इकडची ही वाली वस्तू आपल्याला इथे दिसेल आणि ही वाली वस्तू आपल्याला इथे दिसेल. तर आपण गुणधर्म मग काय लिहिलेले होते की हे बघा, हे इथून अंतर आणि हे अंतर सेमच असेल, याचा अर्थ वस्तूचे आरशापासूनचे अंतर आणि पदार्थ प्रतिमेचे आरशापासूनचे अंतर एकतर समान असेल. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रतिमेसाठीच ते लागू होते. इथे प्रतिमा छोटी मोठी बनत नाहीये, पण गोलीय आरशांमध्ये ती प्रतिमा छोटी मोठी बनते, म्हणून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर एक तर उंची समान आहे, जाडी पण समान आहे. दुसरं काय आहे, ह्या दोन गोष्टी हे सगळ्या जे समान आहेत, तर दुसरं अजून त्यांच्यामध्ये काय संबंध आहे, विशालन म्हणून एक आहे, ते मी नंतर शिकवले तुम्हाला. तर आता समजा सेम टू सेम वे आपण काय केलं, आता हा माझा जो आहे तो बहिर्गोल आरसा घेतला. बहिर्गोल आरशामध्ये हा त्याचं काय झालं, प्रिन्सिपल ऍक्सिस. मग तेच इथे सांगितले. आता बहिर्गोल आरसा जो आहे, समजा इथे आपण एखादी वस्तू ठेवली, तर त्या वस्तूपासून बहिर्गोल आरशावरती जी किरण पडतात त्याच्यामुळे ते काय होतात, एकमेकांना अशी हलून पण बघा इथे पडेल, हे असे बाउन्स बॅक करते, हे असे माघारी फिरते आणि ज्या बिंदूपासून ते माघारी वळतात, मगाशी जसं मी सांगितलं, ज्या बिंदूपासून ते माघारी वळतात तो बिंदू जो आहे तो काय असेल, मुख्य नाभी असेल. समजते. तर आता इथे तुम्ही वस्तू कितीवर पण ठेवा, वस्तूची साईज शेप नाही बदलणार इथे पण इथे जे गोलीय आरसे आहेत ना, समजा हा असा मी गोलीय आरसा घेतला आणि वस्तू इथे कधी जवळ ठेवली, कधी लांब ठेवली, तर वेळी हे जे गुणधर्म आपण काढलेले होते ते बदलत जाणार आहेत. का बरं बदलत जाणार, कारण आता आरसा असा गोल आहे ना, तर बघा ह्याच्यावर इथे जी किरण पडतील, इथे जी पडतील आणि माघारी जी फिरतील, तर ते काय करतात, एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात. त्याच्यामुळे बाकी सगळे जे गुणधर्म आहेत ते पण त्याच्यामध्ये जिथे गरज आहे तिथे ते हळूहळू ते बदललेले आता तुम्हाला पुस्तकामध्ये दिसते. ठीक आहे. तर चला आता आज आपण पहिला आपला टॉपिक बघूयात. हे जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण बघितले ना मुलांना, की एक जर आपल्याकडे असा सपाट पृष्ठभाग असेल, सपाट कंडक्टर असेल आणि त्याच्यावरती लाईट पडली, तर ती हा आपल्या नॉर्मल बरोबर सेम अँगल बनवून माघारी जाते ती लाईट, राईट. तर हा जो पहिला मुद्दा आहे तो
बिलकुल पण न घाबरता एकदम कॉन्फिडन्स मध्ये जो आहे तो एक्झाम मध्ये लिहायचा असतो. ठीक आहे. अच्छा, आता मला सांगा, हे जे गोली आरसे आहेत ह्याच्यामध्ये पण समान आकाराचीच, समान हाईटची, समान आकाराची प्रतिमा बनू शकते का? तुम्हाला काय वाटतंय? सपाट आरशामध्ये काय होत होतं, किरण पडतात ते सरळ माघारी जातात. पण असा आता आरसा असल्यामुळे काय होतं ते, ह्याच्यावर किरण पडला, इथे पडला वरच्या बाजूला, तो खाली आला, सरळ गेला, सरळ माघारी आला, परत खाली पडला, तो वरती आला. त्याच्यामुळे वरची किरण खाली येतात, खालची किरण वरती जातात आणि ते एकमेकांना जिथे छेदतात त्यालाच आपण काय दिलेलं नाव, मुख्य नाभी असं हे नाव दिलेलं होतं. बरोबर आहे. तर आता नीट बघा मुलांना, तर आपल्या सपाट आरशाच्या केसमध्ये हे बघा, हा आपला सपाट आरसा आहे आणि त्याच्यावरती असे खूप सारे प्रकाशाचे किरण येऊन आदळतात आणि मग काय होतं ते त्याच मार्गाने माघारी वळतात आणि वस्तूची प्रतिमा बनते. त्याच्यामुळे बघ, ही माघारी येणारी किरण, ह्याचं नाभीय अंतर जे आहे ते एफ जे आहे ते अनंत आहे. कारण तुम्ही बघताय, कारण ह्या समांतर रेषा आहेत, ह्या जरी छेदतील एकमेकांना तर अनंत अंतरावर स्वतःला त्या छेदू शकतात. म्हणून इथे जो एफ आहे म्हणजे किंवा फोकल लेंथ एफ आपण ज्याला म्हणतोय नाभीय अंतर, हे काय आहे आपलं, जवळजवळ अनंत आहे. आता मी काय केलं, आता गोल आरसा घेतला, हा वाला अंतर्गोल आरसा घेतला आणि हा काय आहे त्याचा मुख्य अक्ष. तर आता इथून किरण पडला एक प्रकाशाचा, इथून एक पडला, इथून एक पडला, इथून एक पडला. बरोबर आहे. मग काय होणार आहे, ते असे माघारी वळतील इथून, हे असे जे आहेत ते माघारी वळतील, इथून हा माघारी वळेल, इथून हा माघारी वळेल. तर काय होते, हे सगळेच्या सगळे बिंदू, मी आता स्केल नाही वापरत आहे ना म्हणून परफेक्ट नाही आलं, पण हे परफेक्ट येतं. तर इथे एफ मध्ये छेदतात. तर हे झालं, काय झालं आपलं नाभीय, ही मुख्य नाभी झाली आणि इथून ते प्रिन्सिपल ऍक्सिस पर्यंतच हे जे त्याचा आन्सर आहे पी एफ, हे काय झालं त्याचं नाभी अंतर. सेम टू सेम बहिर्वक्र आरसा, ह्याला गोल केलं आणि ह्याचा मुख्य अक्ष पी, पी मधून जाणारा मुख्य अक्ष काढला, इथे एम नाव देऊयात. आता इथे हा किरण पडला, हा किरण पडला आणि ते एका बिंदू मधून बाउन्स बॅक झाल्यासारखे आपल्याला आढळतात. म्हणजे जर मी ह्याचं डॉटेड लाईन, हा बघा, हा असा वरती जाणार आहे आणि ह्याचीच लाईन मी मागे खेचली की काय होणार आहे, हे सगळे बिंदू ह्या एफ मधून गेल्यासारखे आपल्याला वाटतात. राईट. तर आता आपण जे बघितले ना मुलांना, मग आता ह्याच्यामध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम जे आहेत ते मोडले गेले का, ते ह्याने फॉलो नाही केले का? नाही, असं नाहीये. तर नीट बघा मुलांना, हा जो किरण इथे असा पडलाय आणि हा इथे येऊन बघा, म्हणजे हा किरण इथे पडला आणि इथून असा हा माघारी वळलाय ना, तर ह्या बिंदूला आपण इथे जर असा लंब काढला मध्ये, तर तुम्ही बघू शकता हे आय आणि आर इक्वल असेल. किरण वाकडी पडतात ना, म्हणून ती वाकडी वळतात, कारण हा स्वतः भागच, हा पृष्ठभागच वाकडा आहे. कळते तुम्हाला? बाकी इथे प्रकाशाचे नियम मोडले जात नाहीत. गोलीय आरशांमध्ये सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचे जे नियम आहेत ते फॉलो केले जातात, म्हणजे त्यांची अंमलबजावणी केली जाते निसर्गाद्वारे. ते काय असं वेगळं होत नाही. ठीक आहे. तर आता तुमचा होमवर्क काय आहे मुलांनो, एकतर हे सगळं लिहून काढायचंय छान हँडरायटिंग मध्ये आणि पाठ पण करायचंय. कशाबद्दल बोलते मी, हा वाला भाग, हे जे संज्ञा वाला जो भाग होता ना, हे बघा, हा संज्ञा, हे ध्रुव, वक्रता केंद्र 2 झालं, 3, 4, 5, 6, ह्या 6 संज्ञा ज्या आहेत त्या तुम्हाला खूप चांगल्या पाठ करून नेक्स्ट क्लासमध्ये यायचंय. ह्याच आठवड्यात आपला अजून एक क्लास असेल, तर त्या क्लाससाठी मुलांनो पक्का तुम्हाला काय करायचंय, स्वतः बरोबर कंपास पेटी ठेवायची. कंपास पेटीमध्ये ते आपलं राऊंडर, स्केल,
पेन्सिल, इरेजर सगळं असलं पाहिजे. आपण काय करू मग प्रकाशाशी संबंधित वेगवेगळ्या आकृत्या काढणार आहोत. ठीक आहे. तर पुढचा क्लास खूप जास्त महत्वाचा आहे, जे तुम्हाला आज मी शिकवले ते समजून घेण्यासाठी. ठीक आहे. चला, तर आजचा होमवर्क आय होप तुम्ही सगळ्यांनी नोट केला. 1 मिनिट फक्त जर मला ऐकायचं असेल तुमच्याकडून, तुमच्यापैकी कोणी असेल जे मला सांगेल की प्रकाश काय असतं? एवढा अवघड आहे का? गेल्या गेल्या पहिल्याच पिरियड मध्ये मी सांगितले, दुसऱ्या पिरियड मध्ये रिपीट पण केलेलं मी. प्रकाश म्हणजे सूर्याचे किरण. हा, प्रकाश म्हणजे सूर्याचे किरण बेटा. सगळ्यात आधी थँक्यू तू आन्सर दिले त्याच्याबद्दल. पण प्रकाश म्हणजे फक्त सूर्याची किरण कशी असणार? आता बघ, तू जिथे बसले आणि मी जिथे बसले, माझ्या घरी तर बल्ब लागलाय, तिथे तर सूर्याची किरण नाहीये, तरी पण प्रकाश आहे. तर बघा, परत एकदा सांगते, प्रकाश म्हणजे ऊर्जेचे ते स्वरूप आहे. उष्णता, हवा, पाणी ह्या सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे. प्रकाशामध्ये पण ऊर्जा आहे. मग प्रकाश हे ऊर्जेचे ते स्वरूप आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या सभोवतालचे जग दिसते, है ना? आवाजामुळे जग दिसते का? म्हणजे मी बोलायला लागली आणि तुम्हाला दिसायला लागलं, असं होतं का? नाही ना. उष्णतेमुळे दिसतं का? खूप खूप थंडी वाजते, आपण मग गॅस जवळ जाऊन बसलो, अचानक आपल्याला वस्तू दिसायला लागल्या, आधी दिसत नव्हते, असं नाही होत ना. तर फक्त प्रकाशच ते ऊर्जेचे स्वरूप आहे, जे आपल्या डोळ्यावरती पडलं की आपल्याला दिसायला लागतं, है ना. बाकीच्या स्वरूपांपासून मग ते प्रकाशाला काय बनवते? भिन्न बनवते. आणि तीच मग त्याची व्याख्या असते की त्याला बाकीच्यांपासून वेगळं बनवणारी अशी कोणती गोष्ट आहे, ते आपण व्याख्येमध्ये मग लिहायचं असतं. म्हणून प्रकाश हे ते स्वरूप आहे ज्याच्याने आपल्याला आपलं सभोवतालचं जग दिसतं. ठीक आहे. चला, तर आता इथे आपला वर्ग आपल्याला संपवायला हवा. क्लासचा टायमिंग झालेला आहे. तर ह्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत ह्या नक्की मुलांनो पाठ करून या पुढच्या क्लासला. आपला क्लास बहुतेक आता परवा दिवशी असेल, तर कंपास पेटी सगळ्यांनी घेऊन बसायचे. कोण कोण कंपास पेटी घेऊन येणार त्यांनी हात वर करा. पुढच्या तासाला सोबत कंपास पेटी कोण कोण घेऊन येतील? ओके, ग्रेट. ठीक आहे. ठीक आहे मुलांनो, मग आपण पुढच्या तासाला भेटू. पुढच्या तासाला कंपास पेटी घेऊन मी जसं जसं सांगेल तसं तुम्हाला आकृत्या बनवायच्या. तर पुढच्या तासाला तर तुम्हाला खूप मजा येईल. आणि काय करणार आहे मी माहितीये? असं नोटबुक वरती कॅमेराच्या समोर हातामध्ये घेऊन मला दाखवायचे, म्हणजे तुम्ही काढलेली आकृती पण मला दिसेल. ठीक आहे. चला, बाय सगळ्यांना. थँक्यू सो मच.